मायसा, तू काय करायचं ठरवलंयस? तिच्याशी सारीपाठ घेऊन निर्णय घ्यावा म्हणते. मला तरी हा पर्याय चांगला वाटतोय. त्या बानूला अशी हरव की तुझ्या आयुष्यात परत ती कधीही येणार नाही. अहो काय बोलताय आपण हे? निदान वस्तुस्थितीचं तरी भान ठेवा. बघितलंस, ह्यांना अजूनही माझंच बोलणं चुकीचं वाटतंय. अहो पण श्री खंडेराय जर तिच्या मागे गेले तर ही इथे एकटी काय करणार आहे? येते मी. अरे आजा, ही बस की बस. गंगे, रांग्या कुठं आहे ग? गावामध्ये जाऊन येतो म्हणले. येतालच. आजा, ए आजा, ए, ए आजा. अरे हे गावात गेलो होतो. गावात आय 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 काय लोक जमल्यात रे. हा, देवाच्या दर्शनाला ही गर्दीची गर्दी. जिकडं बघावं तिकडं माणूसच माणूस. आणि गणुबा काय म्हणला ठावाय का? या 4-5 दिवसात अजून लय लोक येत्याल जेजुरीत. हा भाई का? परत हाय तरी काय जेजुरी मंदी? हाय का खुळ? अगं असं काय करतीयास? खंडोबाचं नवरात्र नाही वय आता. हा म्हणून जमल्या ती. अरे होय की र, देवाचं नवरात्र आलंय. विसरलेच होते म्या. आता आपल्याला नवरात्राची तयारी करायला हवी नाही का रे आजा? हा आई, पर मला काय बी ठाव नाही. अगं गंगे, अगं देवानी मनी आणि मल्ल या राक्षसासनी या दिवसात मारलं होतं बघ, म्हणून ही नवरात्र साजरी करतात. वय खंडोबा देवाचं दर्शन घेत्यात, पूजा करत्यात. आणि बर का ग, हे नवरात्री असली तरी खंडोबाचं नवरात्र 6 दिवसच असतं. आणि 6व्या दिवशी पुरणपोळी, वांग्याचं भरीत आणि रोडगा करत्यात आणि निवेद दावत्यात. ओय आय, तुला आठवतंय का ग? गेल्या येळेला नाही का देव वस्ती होत आणि त्यांच्या संगच आपण नवरात्रीचा सण साजरा नाही वय केला. आणि देवानं समद्यासनी आशीर्वाद बी दिला होता. आणि ती ड्युटी आणि काय ते बुदलीचं नाही वय सांगितलं होतं. हा, आठवतंय का आजा? ड्युटी आणि बुदली हे काय म्हणायचं? आणि साधू ऋषी जसा होम करतात ना तसाच होम मानायचा. मला हे काय बी ठाव नव्हतं बघ. पर आता हे समजा ऐकून मला बी ह्यो सण साजरा करावा असं वाटतोय. हे काही विचारणं झालं काय? आपण तो करायचाच आहे. आणि आता आपण हातच म्हणजे जेजुरीत आहे म्हणल्यावर रोजच्या रोज गडावर जाऊन देवाचं दर्शन घेता येईल. होय. बानू, बानूला आवडणार नाही ना? आता गडावर कुणीच जाणार नाही म्हणल्यावर देवाचं दर्शन तरी कसं होणार? म्हणजे आपण बी गडावर जायचं नाही होय राजा? नाही, अगं गडावर कसं जायचं? माणूस गडावर जाणार नाही म्हणल्यावर आपण तत जाणं बरं दिसणार नाही.
बानू, बानू, अशी अस्वस्थ का दिसते आहेस? वय देवा, बानू, काय झालं? तुला सारी बाटाबद्दल काही समजून घ्यायचं आहे का? नाही देवा, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी भुयारी वाट करणार आहे, मला हात येऊन सारी पाठ शिकवणार आहे, पर मला त्याचं नाही विचारायचं काही. मग मग काय विचारायचे आहे? अशी अचानक अस्वस्थ का? सांग बानू, तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. होय देवा, मी जेजुरीत असून भी चंपाषष्ठीच्या उत्सवासाठी तुमचं दर्शन घ्यायला गडावर नाही येऊ शकणार. कारण बी तुम्हाच नाही ठाव आहे, मला गडाची पायरी नाही चढता येणार, माझं त्याची नाही आवडणार मी आलेलं. बानू, तुला गडावर येता यावं म्हणून मी म्हाळसेला सांगेन, पण जर तू आली नाहीस तर अजामेळ, रंगा, गावकरी कोणालाही गडावर नाही येता येणार. त्याच लय वाईट वाटत आहे बघा मला, त्यांना बी तुमचं दर्शन मिळायचं नाही. मग तुझा निर्णय मागे घे. कसं घेऊ मागत तुम्हीच सांगा देवा. एवढा मोठा उत्सव आहे, उगा माझ्या पायी आनंदावर इर्जण नग. बानू, मी तुला संदेश पाठवीन. उगा माझ्या पायी तुम्हासनी त्रास नग देवा, मी हातनच तुमचं दर्शन घेईन. बानू, चंपाषष्ठीच्या या शुभ प्रसंगी तुला माझे दर्शन घेता येईल. वय देवा, मी वाट बघीन तुमच्या निरोपाची. आणि बानू, मला अजून एक तुला सांगायचे आहे. लवकरच तुझ्यात आणि म्हाळसेमध्ये सारीपाठाचा खेळ खेळला जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. अशा या रात्रीच्या प्रहरी भुयार खोदण्याचे कार्य करणे उचित ठरेल. देवा, तुम्ही बाणाईला सांगितल्याप्रमाणे भुयारी मार्गाचे कार्य सुरू करण्याची वेळ आता जवळ आली आहे. होय प्रधानजी, मी देखील त्याचाच विचार करत होतो. अशा ह्या रात्रीच्या प्रहरी हे कार्य करण्याची वेळ उचित वेळ ठरेल. होय देवा. प्रधानजी, हे कार्य अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याही पेक्षा हे कार्य गुप्तपणे होणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. जर ही वार्ता कोणाला कळली आणि नकळत म्हाळसेपर्यंत गेली तर काय अनर्थ होईल हे सांगायला नको. म्हाळसेने ह्या सर्व गुप्त वार्ता तिच्यापर्यंत पोहोचाव्यात
अशी व्यवस्था केली आहे. आपण निश्चिंत असावं देवा. ह्याबद्दल कुणालाही कळणार नाही. देवा, अंतःपुरात भुयार खोदण्यासाठी मी एक जागा निश्चित केली आहे. तुम्हाला ती मी दाखवू इच्छितो. प्रधानजी, तुम्ही ही जागा निश्चित केली आहे ना, तर मग मला बघण्याची काय आवश्यकता आहे? देवा, भुयार खोदण्यासाठी किती कालावधी द्याल? प्रधानजी, जितक्या लवकर हे भुयार खोदून होईल तितकाच अधिक वेळ मला बानूला सारीपाट शिकवण्यासाठी मिळेल. होय देवा, सुरुवातीला मोजकीच माणसं घेऊन कार्य सुरू करण्यात येईल. एकदा जमिनीच्या आत गेलो की अनेक माणसं त्यावर कार्य करतील आणि अल्पावधीत हे कार्य पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रधानजी, तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे. देवा, येतो मी. माधवा, मी माझ्यासाठी तुम्हाला कष्ट देतो आहे याची मला जाणीव आहे. देवा, मला बोलावलं असं प्रधानजी? देवांची आज्ञा असलेलं कार्य आरंभ करण्याची वेळ आली आहे. होय प्रधानजी. सगळी तयारी झाली आहे ना? होय, समधी माणसं तयार आहे ती. परंतु काय गणोबा, काही समस्या आहे का? नाही, म्हणजे म्हाळसादेवीसनी कळणार नाही असं काम करायचं आहे असं म्हणलं असं तुम्ही. तशी माणसं बी तयार झाली आहे ती. पर काय काम आहे ते सांगितलं नाही बघा तुम्ही. गणोबा, माणसांना बोलवा. होय जी. आलं जी. चला पिकी पिकी चला. गणोबा, इथून गुप्त भुयाराला सुरुवात करा. पर हत्त कुणाच्या ध्यानात आलं तर? ही श्री म्हाळसा देवींची येण्या जाण्याची वाट आहे, म्हणूनच कुणाच्याही लक्षात येणार नाही. जोपर्यंत भुयाराचा मुख्य प्रवेश तयार होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर काही काळजी करण्याचं कारण नाही. मग करायची का सुरुवात? तात्काळ. ए, हाना टिकाव.
आई तू इथे आणि तेही अशा अवेळी? हेच मी तुला विचारणार होते. ह्या आवाजाने मी अस्वस्थ झाले. कसला आवाज आहे हा? मलाही कळत नाहीये, पण काहीतरी खणायचा आवाज वाटतोय हा. रात्री रात्री कसलं खोदकाम सुरू आहे आणि कुठे काय सुरू आहे हे तुला ठाऊक नाही? माझा या राजवाड्यात नेमकं कुठे काय घडतं आहे हे तुला ठाऊक असायला हवं. तू या जेजुरीची सम्राज्ञी आहेस. पण ह्या अशा प्रकारच्या कामासाठी मी अनुमती दिल्याचं मला आठवत नाही. म्हणजे तुझ्या अनुमतीशिवाय हे कार्य सुरू आहे असं म्हणायचंय का तुला? हो बहुतेक. चल आपण बघूयात हा आवाज कुठून येतो आहे ते आणि रात्री नेमकं कोणतं कार्य सुरू आहे. चल. भायसा, एक विचारायचं होतं. विचार. या सारीपाटाच्या खेळाचा तू पुढे काही विचार केलायस की नाही? अजून काही निर्णय नाही घेतलाय मी. काय करू काही कळत नाहीये मला. माझं ऐक. तू आता काही केल्या ही संधी सोडू नकोस. म्हाळसा, तू उत्तम सारीपाट खेळतेस. याआधी तू ह्या सारीपाटात साक्षात श्री खंडेरायांना हरवलेस. तुझ्या कौशल्यापुढे त्या बानूचा काय टिकाव लागणार? खूप काही गमावलंय मी या सारीपाटाच्या डावाने आई. आणि पुन्हा तो खेळ खेळायचा म्हटलं की क्षणात मला सारं काही आठवून जातं. पण आता ह्यापेक्षा तुझ्या पुढे दुसरी नामी संधी चालून येणार नाही. एकदाच काय तो हा डाव होऊन जाऊ दे. त्या बानूला तुझ्या संसारातून कायमची दूर करून टाक. हो आई. आई, हा आवाज आता अधिकच वाढत चालला आहे. आपल्याला लवकरच तिथपर्यंत पोहोचायला हवं. हो.